हैदराबाद तेलंगणा तिकडून आलेले असतील, गुण्या गोविंदानं आणतात माझ्या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये. प्रॉब्लेम असा आहे की एवढं सगळं असताना, टेक्सटाईल पार्क होईल अशी कपॅसिटी असताना नेमकं अडतंय कुठे? शेजारी गुलबर्गा असून तिथे विमानं उडायला लागलेली आहेत आणि विकासासाठी एक चांगली दिशा सापडली गेली आहे. सोलापूरमध्ये का नाही? या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर अशी एक पर्सनॅलिटी आली, सोलापुरातले माजी एअरपोर्ट मॅनेजर. आणि मला वाटलं ही इज द बेस्ट पर्सन ज्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला मिळू शकेल, की हे सगळं होतंय बाबा, पण याला सोल्युशन काय? माहिती हा दोषी तो दोषी, आपल्याला त्या गोष्टीशी देणं घेणं नाही, पण इन फ्युचर सोलापूरकरांचा विकास हवा असेल तर आपल्याला काय हवंय, नेमकं काय साध्य होणार आहे, कुठे जावं लागणार आहे म्हणजे त्यांचा विकास त्यांना मिळू शकेल. तर हाच विकास शोधण्यासाठी आज आपण आलोय. संकेत सर, त्यांना दळणवळणासाठी म्हणून सगळ्यात फास्ट ट्रान्सपोर्टेशनची गरज असते आणि तो फास्ट ट्रान्सपोर्टेशन म्हणजे विमान सेवा आहे आणि ती विमान सेवा सुरू होणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आपलं सोलापूर शहर स्मार्ट म्हणता येत नाही. 4 आय लव्ह सोलापूरचे बोर्ड लावून आणि काहीतरी भिंती उभारून त्याच्यावर चित्र काढून स्मार्ट सोलापूर होत नाही. तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत आता, की शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतंय, ही तर वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर महानगरांमध्ये आता जागाच नाही, तर पुण्याला जागाच नाही. पुण्यापासून सोलापूर अगदी 3-4 तासाच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे तो व्यवसाय तिकडे येणार आहे. दुसरी गोष्ट, ही जी युवा पिढी आहे, म्हणजे जे लोक म्हणत असतील विमानांची काय गरज आहे, परंतु आजची जी युवा पिढी आहे, जी मिलेनियल आपण ज्यांना म्हणतो, त्या मिलेनियल पिढीला टुरिझमवर जास्त प्रेम आहे आणि ते आपल्याकडं विकास होत नाही, आपल्याकडं गटार गंगा सगळी बघायला मिळते, राजकारणी सगळे एक जात सगळे भ्रष्टाचार करतात, अशी नकारात्मकता त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर अप्रतिम मीडियाच्या वतीने आपलं स्वागत आहे. पल्लवी नाईक आणि संकेत जेसुदास. पल्लवी नाईक या रेडिओ जॉकी म्हणण्यापेक्षा ही एक धडाडती तोफ आहे सोलापूर मधली आणि त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलेलं आहे पत्रकारितेचं आणि त्यांनी 4था स्तंभ पत्रकारिता पुरस्कारासाठी नॉमिनेशन केलेलं आहे. तर सोलापूरचा सल, सोलापूरकरांना जो काही सल आहे, म्हणजे स्मार्ट सिटी आहे पण प्यायला पाणी नाही, विमानतळ आहे पण विमान उडत नाही, अशा अनेक समस्या आहेत आणि राजकारण्यांबद्दल त्यांना प्रचंड तिडीक आहे, कारण ते विकासाचे अडथळे ठरलेले आहेत राजकारणी. तर पल्लवी नाईक, आपण सांगा, या सोलापूरकरांचा सल हा 4था स्तंभाच्या व्यासपीठावर मानताना आता आपल्या मनामध्ये नेमक्या कोणत्या भावना आहेत? खूप आनंद वाटतोय की या गोष्टीची कोणीतरी दखल घेतंय. नुसती दखलच नाही तर आज या गोष्टी अनेक जण पाहणार आहेत. नेमकं अडलंय कुठं, नेमकं पुढे का जात नाहीये. तसं पाहायला गेलं तर सोलापूर हे कर्नाटक बाउंड्रीवरती वसलेलं गाव, स्मार्ट सिटीमध्ये याचा समावेश झालेला आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावाबद्दल अट्रॅक्शन असतंच बरं का. स्वतःच्या भूमीबद्दल किंवा गावाबद्दल जर कुणी नावं ठेवलं तर निश्चितपणे तिळपापड होतो की माझ्या गावाला का बरं नावं ठेवलं, असं प्रत्येकाला होतं. तसं आमच्याही बाबतीत आहे. आमचं सोलापूर बहुभाषेनं नटलेलं आहे. थोडक्यात सोलापूर बद्दल सांगायचं झालं तर इथे कन्नड भाषिक आहेत, इथे तेलुगू भाषिक आहेत, इथे हिंदी भाषिक आहेत, इथे मराठी भाषिक आहेत आणि कुठेतरी हे कुठेतरी दुसरीकडून येऊन इथे स्थायिक झालेले आहेत. काही कर्नाटकातून आलेले असतील, मूळ त्यांचे जे वंशज असतील, कुणी तेलुगू असतील तर तमिळ, हैदराबाद तेलंगणा तिकडून आलेले असतील, गुण्या गोविंदानं आणतात माझ्या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये. प्रॉब्लेम असा आहे की एवढं सगळं असताना, टेक्सटाईल पार्क होईल अशी कपॅसिटी असताना नेमकं अडतंय कुठे? शेजारी गुलबर्गा असून तिथे विमानं उडायला लागलेली आहेत आणि विकासासाठी एक चांगली दिशा सापडली गेली आहे. सोलापूरमध्ये का नाही? या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर अशी एक पर्सनॅलिटी आली, सोलापुरातले माजी एअरपोर्ट मॅनेजर. आणि मला वाटलं ही इज द बेस्ट पर्सन ज्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला मिळू शकेल, की हे सगळं होतंय बाबा, पण याला सोल्युशन काय? माहिती हा दोषी तो दोषी, आपल्याला त्या गोष्टीशी देणं घेणं नाही, पण इन फ्युचर सोलापूरकरांचा विकास हवा असेल तर आपल्याला काय हवंय,
नेमकं काय साध्य होणार आहे, कुठे जावं लागणार आहे म्हणजे त्यांचा विकास त्यांना मिळू शकेल. तर हाच विकास शोधण्यासाठी आज आपण आलोय. हा, संकेत सर, की पल्लवी यांनी आता सांगितलं की सोलापूरकर जे आहेत ते म्हणजे थोडंसं भारताचं नेतृत्व करतात. थोडंसं म्हणण्यापेक्षा सगळंच, थोडंसं म्हणणं चुकीचं आहे. आणि एक भारत सोलापूरमध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक आहेत, बहुभाषिक लोक आहेत, आणि त्यांना विकास हवा आहे, त्यांना प्यायला पाणी हवंय, त्यांना विमान उडलेलं हवंय, आणि स्मार्ट सिटीमध्ये आम्ही राहतोय, तिथले चांगले नागरिक म्हणून त्यांना मिरवायचं आहे. तर याच्यामध्ये आपण काय सांगाल, एक नागरिक म्हणून आणि एक ऑथॉरिटी म्हणून? सर, सगळ्यात पहिलं तर धन्यवाद की मला तुम्ही या क्षमतेचं समजलं की आजच्या या व्यासपीठावरती एक सोलापूरकर म्हणून बोलण्यासाठी तुम्ही संधी दिलीत. त्यासाठी पल्लवीचे पण धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद. पहिला तर सोलापूरचा नागरिक म्हणून मला फक्त एकच गोष्ट सांगायची की सोलापूर भारतातलं एकमेव असं शहर आहे, जिल्हा आहे, ज्यांनी पारतंत्र्यात स्वातंत्र्य 3 दिवस उपभोगलेलं आहे. अशा या सोलापूर जिल्ह्यामध्ये असंख्य असे संग्राम झालेले आहेत आणि ज्याच्यामध्ये खूपच कठीण प्रसंगातनं इंग्रजांना लढा देऊन 3 दिवस स्वातंत्र्य अनुभवलेलं हे एकमेव असं शहर आणि जिल्हा आपण म्हणू शकतो. अशी सोलापूरची ख्याती आहे. आणि या सोलापूरमध्ये बेसिकली तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक डायनेस्टी जी असती ती नदीच्या किनारी वसलेली असती, पण सोलापूर हे प्रत्येक वेळेस दळणवळण करत असतानाच एक स्टॉपेज, एक थांबा, अशा प्रकारचं एक हॉल्टिंग स्टेशन म्हणून सोलापूर असल्या कारणानं सोलापूरला तसा जवळपास पाण्याचा भीमा नदी जरी असली तरी ती बऱ्यापैकी लांब आहे, पण सोलापूर एकमेव असं आहे की तिथं हॉल्टिंग स्टेशन टाईप ते नदीपाशी वसलेलं शहर नाही आहे. तरी पण त्याची डेव्हलपमेंट इतकी जबरदस्त झालेली आहे. तुम्हाला जर साऊथला जायचं असेल मुंबईकडनं, पुण्याकडनं, तर तुम्हाला सोलापूरचा ऑप्शन घ्यावाच लागतो, किंवा आपल्याला आंध्र साईडला जायचं असेल तर आंध्र साईडला पण आपला सोलापूरचा ऑप्शन घ्यावा लागतो. एक मोठं रेल्वेचं जाळं सोलापूरच्या थ्रू झालेलं आहे. अभिमानास्पद त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टी करत असताना सोलापूरमध्ये काही गोष्टींच्या उणीवा आहेत, ज्या उणीवा ज्यांना आपण विश्वासाने गोष्टी हातात दिलेल्या आहेत की जे ऍज अ लीडर म्हणून आमच्यासाठी सोलापूरचं नेतृत्व करतील, त्यांच्या थ्रू त्या होत नाहीयेत. त्यामध्ये मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे ते जबाबदार आहेत, नागरिक सुद्धा त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे सोलापूरच्या नागरिक म्हणून सोलापूरच्या नागरिकांनी काही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जो इतिहास सोलापूरला आहे त्या इतिहासाला कायम ठेवण्यासाठी आणि तसंच कायम स्मार्ट सोलापूर ठेवण्यासाठी म्हणून नागरिक आणि त्याचबरोबर आपले जे काही नेतृत्व करणारे आपले प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांनी मिळून सोलापूरचा विकास करणं गरजेचं आहे. पण पल्लवी, आपण सांगितलं की स्मार्ट सिटी आहे, पण प्यायला पाणी आठवड्यातून एकदाच मिळतंय किंवा फार तर फार 2 वेळेला, आणि जे मिळतंय ते दूषित पाणी मिळतंय, मैला मिश्रित मिळतंय. उजनी धरणातून ते पाणी येतं. या पाण्याची कशी बोंब आहे, म्हणजे त्याला कोण जबाबदार आहेत? आता मी म्हटलं ना तुम्हाला, पहिल्यांदा तर आपण ज्यांना निवडून दिलं ते जबाबदार आहेत. दुसऱ्यांदा जसं संकेत सर म्हणाले त्याप्रमाणे थोडेफार नागरिकही जबाबदार आहेत. मला सोलापूरकरांच्या सहनशक्तीबद्दल फार अभिमान वाटतो. म्हणजे कुठल्या गोष्टीचा अभिमान वाटावा हे मला नाही माहिती, पण बिचारे 3ऱ्या दिवशी पाणी नळाला आलं नाही तरी शांत असतात, 4थ्या दिवशी नळाला पाणी नाही आलं तरी शांत असतात. येईल येईल. मला वाटतं आशावादी किरण किंवा आशावादी लोक म्हणून सोलापूरकरांना अवॉर्ड मिळावा. ते बिचारे आशेवरती जगत असतात. आज नाही पाणी मिळालं, उद्या मिळेल. पण कुठेतरी या सहनशीलतेचा अंत होऊ नये असं मला वाटतं. एकदा जर या सहनशीलतेचा अंत झाला तर मग काही खरं नाही. कारण जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत लोक. कमीत कमी निदान पाणी तरी व्यवस्थित प्यायला द्या. आज उजनी हे सगळ्यात मोठं धरण मानलं जातं सोलापूरच्या दृष्टीनं, आणि तिथून फार पूर्वीपासून सोलापूरला पाणी पुरवठा होतो. पण तेही पाणी जर असं मैला मिश्रित, नुकताच अहवाल सादर झाला, घाण पाणी जर येत असेल तर एखाद्या व्यक्तीच्या किंवा 10-15 लाख लोकांच्या आयुष्याशी तुम्ही खेळताय, आणि यासाठी जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे सिरियसली किमान ज्या गरजा आहेत त्या तरी पूर्ण करा, एवढीच अपेक्षा सोलापूरकरांची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात येऊन एक आशावाद व्यक्त केलेला आहे की कोल्हापूरमध्ये काय काय टेक्सटाईल हब होऊ शकतो. हे सोलापूर चादर ही अतिशय प्रसिद्ध आहे.
म्हणजे जवळ असा कोणी महाराष्ट्रात माणूस नाही की त्याच्या घरामध्ये ती सोलापूर चादर नाहीये. आणखी परदेशात सुद्धा आहे, बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा आहे. तर मग आता नरेंद्र मोदी जे आशावाद व्यक्त करतात, मग स्थानिक नेत्यांबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याच्या बाबतीत टेक्सटाईल हबच्या बाबतीमध्ये काय हालचाली सुरू आहेत? आता हातमाग तर जवळपास बंद पडलेले आहेत, सगळं यंत्रमागावर सगळं चालू आहे. तर आपण काय सांगाल त्याबद्दल? संकेत सर सांगू देत की मी सांगू देत? आपण सांगा. ऍक्च्युली पुन्हा तेच आहे, गिव्ह अँड टेक. ज्या वेळेला एखाद्या बड्या लोकांनी घोषणा केल्यानंतर त्याचा पाठपुरावा किती केला जातोय, त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी किती पोहोचतायत, त्यांच्याकडून फीडबॅक किती येत आहेत, पुन्हा तो फॉलोअप घेतला जातोय की नाही, या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात. इथे माझ्या सोलापूर शहरामध्ये अनेक कामगार आहेत जे आज टेक्सटाईल हब जरी झालं तरी तेवढ्याच इमाने काम करणारे आहेत. त्यांच्या हाताला आज काम हवंय. जसं की मी म्हणते की सोलापुरातल्या प्रत्येक घरातला एक माणूस आज पुण्यात आहे. याचं कारण हेच आहे की इथे रोजगार उपलब्धी नाहीये, रोजगार मिळत नाहीये. का तर विकास कामं झालेली नाहीयेत. जर प्रामाणिकपणे या गोष्टी झाल्या तर आय एम डॅम शुअर सोलापुरातला एकही माणूस सोलापूर सोडून जाणार नाही. आणि तो सोलापुरातच कमी पैशात का होईना सॅटिस्फॅक्शन जे समाधान आहे तो मानण्यासाठी तयार होईल. आणि सगळ्यात महत्वाचा विषय मला विमान सेवेचा यासाठी वाटतो, जर दळणवळण झालं सोलापूर, आपण विमान सेवेवर आपण चर्चा करणार आहोतच. तत्पूर्वी मला संकेत जेसुदास आपल्याला असं विचारायचं आहे की सोलापूरला मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालेलं, सोलापूरला केंद्रीय गृह खातं मिळालेलं, बाकी अनेक पदं सोलापूरला मिळालेली. तर त्या परिस्थितीमध्ये सोलापूरची इतकी वाईट परिस्थिती का निर्माण झालेली असं असताना सुद्धा? तर बेसिकली डिमांड आणि सप्लाय हा एक कन्सेप्ट कॉमर्स मध्ये असतो सर. तुमची डिमांड असेल तर तुमचा सप्लाय होत असतो. बाकी ज्या काही तुम्ही शहरं बघता तिथं डिमांड तशी केली जाते आणि तसा पद्धतीने सप्लाय केला जातो. सोलापूरकरांमध्ये, मी स्वतः सोलापूरकर आहे तरीही मला एक खंत तुम्हाला तुमच्या समोर मांडावी वाटते आणि ही बऱ्याच शहरांची आहे, असं काही पर्टिक्युलर सोलापूरचीच नाही. आपल्या गावाला आपणच लोकांसमोर नावं ठेवतो आणि आपण प्रगतीच्या गोष्टी करण्यापेक्षा, सकारात्मक गोष्टी करण्यापेक्षा नकारात्मकतेवरती जास्त भर देतो. आमचे जेवढे काही मित्र, मी स्वतः पुण्यात कामाला आहे, आमचे जेवढे काही मित्र पुण्यामध्ये असतात ते पुण्याचं कौतुक करतात, केलंच पाहिजे, पुणे चांगलंच आहे. पण त्याच पुणेकरांसमोर सोलापूरच्या नावाने बोंबा मारतात आणि चुकीचं बोलतात. कुठंतरी आपण सोलापूर बद्दल पॉझिटिव्ह बोलून आपण जर आपली सकारात्मकता दाखवली, जी पिंपरी चिंचवडमध्ये तिथल्या लोकांनी दाखवलेली आहे, आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडचा कायापालट झालाय. पुणे जिल्ह्यातल्या पहिल्या मेट्रोचं उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी झालेलं आहे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते. आज सोलापूरबद्दल नागरिकांनी जेव्हा पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केला, मुख्यमंत्री पदाचं मला आठवत नाही की नेमकं साहेब मुख्यमंत्री पदाच्या वेळेस ते घडलंय का त्याच्यानंतर घडलंय, पण ऊर्जा मंत्री असताना एनटीपीसी जेव्हा आली तेव्हा त्या एनटीपीसी मध्ये विरोध करणारे सोलापूरकरच होते. सोलापूर युनिव्हर्सिटी आणण्यासाठी पण त्यांना बराचसा त्रास तिथे झाला. त्याच्याच बरोबर आता आमचे माजी सहकार मंत्री जे आहेत सुभाष बापू देशमुख, त्यांचं बापूसाहेबांचं कार्य एवढं मोठं आहे, ते बीजेपीचे आहेत. तर एक बापूसाहेब म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, एकत्र प्रतिनिधी सगळे आहेत. मी स्वतः राजकारणातला नाही, पण मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे की सोलापूर बद्दल राजकारण्यांना आपण व्यवस्थितरित्या जर सगळ्या गोष्टी एक सोलापूरकर म्हणून जर सांगितल्या आणि तो प्रेशर निर्माण केला, पॉझिटिव्ह सकारात्मक प्रेशर, तर राजकारणी नक्कीच आपल्यासाठी काम करतील. फक्त राजकारणी काम करत नाहीयेत एवढं सांगून सोलापूरकरांची जबाबदारी संपत नाही. आणि त्या कारणामुळे भले आपल्याकडे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर मध्ये साहेब पॉवर मिनिस्टर पण होते, गृहमंत्री पण होते, आपले बापूसाहेब जे होते ते सहकार मंत्री पण होते, त्यामुळे प्रगती होऊ शकली नाही. कारण जशी प्रजा तसा राजा. नाही, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही सावधानतेने उत्तर दिलेलं आहे आणि कुणावर एकावर शेकवण्यापेक्षा आपण सुद्धा एक नागरिक म्हणून किती जबाबदार असतो प्रत्येक गोष्टीला, हे आपण प्रांजळपणे मान्य केलेलं आहे. आपण पॉलिटिकल विल असेल तर विकासाचं विमान केव्हाही उडू शकतं, हा सार्वत्रिक अनुभव आहे. आणि आपण ज्या वेळेला चर्चा करतो प्रत्येक विकासाच्या मुद्द्याविषयी, त्यावेळेला आपण राजकारण्यांनाच दोष देतो, आपण नागरिकांचाही उल्लेख केलेला आहे. तर हे मग थंड डोक्याची माणसं जशी सोलापूरमध्ये आहेत ना, तशी औरंगाबाद, नाशिक, सगळ्याच शहरांमध्ये
सगळ्या स्मार्ट सिटीमध्ये भरपूर फंड आलेले आहेत, पण प्यायला शुद्ध पाणी दिलं जात नाही. आता अख्ख्या तुम्ही नाशिकचं म्हणाल, औरंगाबादचं म्हणाल, तर गोदावरीचं पाणी आहे, ते पण पिण्यास लायक नाहीये. आणि तेच तुम्ही सोलापूरचं सांगताय, ते अगदी मैला मिश्रित सुद्धा पाणी येत आहे. दुसरीकडे जर पॉलिटिकल विल असेल तर नागपूर सारख्या ठिकाणी नितीन गडकरी यांनी मैला मिश्रित पाण्यापासून अगदी पिण्याचं पाणी कसं केलं जावं याचे काही प्लॅन्स तयार केलेले आहे आणि ते प्रयोग सुद्धा त्यांनी ऍक्च्युअली सुरू केलेले आहेत. इतकी मोठी गोष्ट तिथे चालू आहे. असो, तर आता ह्या आपला मूळ मुद्दा जो आहे, विमान कधी उडणार म्हणून, तर संकेत जेसुदास, आपण थोडस विमान उड्डाण सेवेविषयी सांगा. बेसिकली सर, माझा 12 वर्षाचा अनुभव आहे विमान सेवेमधला. मी पुणे एअरपोर्ट वरती 2005 साली सहारा एअरलाइन्स मध्ये ऍज अ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जॉईन झालो आणि त्यानंतर मग किंगफिशर एअरलाइन्स मध्ये मी जॉईन झालो. आणि माझं नशीब मोठं की माझ्या स्वतःच्या जन्मभूमीमध्येच मला एअरपोर्ट मॅनेजर म्हणून प्रमोशन मिळाली आणि फार कमी वयाच्या 26व्या वर्षी मी सोलापूरचा एअरपोर्ट मॅनेजर म्हणून आलो. त्याच काळात परत तोच विषय मी रिपीट करेल. नागरिकांची अशी मानसिकता होती की पॉलिटिकल इलेक्शन चालू आहेत 2009चे, त्याच्यामुळे विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. इलेक्शन संपले की ही विमानसेवा बंद करण्यात येईल. आणि त्याच्यावरती बऱ्याचशा लोकांनी मला, पल्लवी पण बिग एफ एम ला तेव्हापासूनच होती, आणि प्रत्येकाने हाच प्रश्न विचारला की विमानसेवा बंद होईल का. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी एअरपोर्ट मॅनेजर नंतर आहे, मी सोलापूरकर पहिला आहे. माझा पूर्ण प्रयत्न राहील की ही विमानसेवा कंटिन्यू राहील म्हणून. आणि त्यावेळेस माझे जितके मीडियाचे मित्र आहेत, आज सुद्धा ते माझ्याशी संलग्न आहेत. खरंच त्यांच्यामुळे आम्ही इतकी छान पब्लिसिटी आमच्या विमानसेवेची तिथं केली आणि सुपर रिस्पॉन्स आम्हाला तिथं मिळाला. आणि त्यानंतर रनवे जो काही मेंटेनन्स होता, तो रनवेचा मेंटेनन्स त्या काळात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे असल्या कारणानं त्या एअरपोर्ट कंपनीनी म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे रनवे खराब असल्या कारणानं, रिस्की असल्या कारणानं आपली विमानसेवा बंद पडली. लोकांचं गैरसमज असं झाला की किंगफिशर एअरलाइन्स बंद पडली, पण त्या काळात रनवे बंद होता, त्यामुळे 2010 साली ती विमानसेवा बंद पडली आणि किंगफिशर 2012 म्हणजे 2 वर्षानंतर बंद पडली. दुसरी एअरलाईन येऊ शकली असती, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, तर कुठंतरी नागरिक जे होते ते फुल फ्लाईटनी जायचे. पण प्रॉब्लेम काय झाला त्या काळात, किंवा आता सुद्धा प्रॉब्लेम काय, विमानसेवा न सुरू होण्याचा जो कोरिलेट मी करतोय, की पहिला दुसरं काय करतोय बघू, त्याच्या बाबतीत काय घडतंय बघू, त्याचं व्यवस्थित झालं तर मग आपण करू. ही जी काही मनोवृत्ती सगळीकडे ती आमच्या सोलापुरात पण आहे. पहिला नाही नाही म्हणायचं आणि गपचूप स्वतःच फ्लाईट मध्ये येऊन बसायचं, अशा पद्धतीच्या मानसिकतेमुळे फ्लाईट माझ्या फुल गेल्या. आता सुद्धा जर विमानसेवा सुरू झाली तर ती फुल फ्लेज जाईल. आता फरक काय आहे, तर आता फरक हा आहे की माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते, देशाचे केंद्रात गृहमंत्री होते, तर गृहमंत्री असल्या कारणानं सोलापूरला सेन्सिटिव्ह एअरपोर्ट म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आणि 2010-2011 मध्ये सोलापूरचं MADCचं एअरपोर्ट हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हस्तांतरित झालं. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ही कोर एअरपोर्ट वरती काम करणारी कंपनी आहे आणि लकीली त्या कोर ह्याच्यामध्ये एअरपोर्ट डायरेक्टर म्हणून आमचे पंढरपूरचे म्हणजे सोलापूरचेच असणारे संतोष कोलगी सर यांची तिथं नियुक्ती करण्यात आली आणि सोलापूरचा जिव्हाळा सोलापूरकर म्हणून जवळजवळ 50 कोटी रुपये त्या होडगी रोडवरती खर्च करून त्यांनी पुण्यासारखं, पुण्याच्या स्टँडर्डला ज्या काही अद्ययावत सेवा आहेत त्या अद्ययावत सेवेच्या लेवलला आणून सोलापूर एअरपोर्टला ठेवलं. मग त्यामध्ये रेसा असेल, त्यामध्ये रनवे रिकार्पेटिंग असेल, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असतील, ज्या काही टेक्निकल टर्म्स आहेत त्या पर्सनली मी तिथे बघितलेल्या आहेत. त्याच्याबद्दल एअरपोर्ट अथॉरिटीने माझा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला, तुमचा फीडबॅक, माझा फीडबॅक म्हणून. आणि इतकं सुंदर एअरपोर्ट, सेंट्रलाइज AC, आम्ही जेव्हा तिथे होतो, एअरलाईन ऑपरेट करत होतो, साधं प्यायला पाणी सुद्धा आम्हाला बिस्लरीचं बाहेरनं मागवावं लागायचं. आता फिल्टर पाण्याचा वापर, खुर्च्या बसायला नव्हत्या, तुटक्या फाटक्या 1985 सालच्या ज्या खुर्च्या होत्या त्या तशाच होत्या कायम. इतकं अद्ययावत एअरपोर्ट झालेलं असून सुद्धा काही विशेष कारणांमुळे त्याच्यासाठी बरीचशा मोहीम आम्ही केल्या आणि ते एअरपोर्ट सुरू होत नाही. त्याचं फार खंत वाटते आणि त्या जर गोष्टी इकडून गेल्या तर मात्र ते एअरपोर्ट फुल फ्लेज चालेल. पल्लवी, मी तुम्हाला विचारतोय की विमान एकदा उडालं की मोठमोठ्या पक्ष्यांमुळे बरेचदा अपघात होतात, बरोबर आहे ना संकेत सर?
असे प्रसंग Yes. घडतात. विमान उडालंय, पक्षी आडवे आलेत मोठे आणि काहीतरी भरकटलंय मध्ये, असे प्रकार घडलेले आहेत, घडतात आहेत. पण सोलापूरचं विमान उडायला यासाठी तयार नाही की तिथे एक चिमणी आहे. ही चिमणी स्थानिक पातळीपासून सुप्रीम कोर्टापर्यंत गाजलेली आहे. त्या चिमणीबद्दल सांगा. तर माझ्यापेक्षा जास्ती ज्या एअरपोर्टवरती एअरपोर्ट मॅनेजर म्हणून काम केलेले आहेत ते जास्ती एक्सपिरियन्स पर्सन आहेत, ते याबद्दल सांगू शकतील. एक मला वाटतं की हा विषय सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. यावरती काहीतरी सोल्युशन निघावं. मीही सामान्य सोलापूरकर आहे. मीही सोलापुरातल्या विमानातून पुन्हा एकदा प्रवास करेन, पुन्हा एकदा विकासाच्या गाथा जिकडे तिकडे मी गाजतील. तुम्हाला यासाठी विचारतोय, टेक्निकल आणि एक मॅनेजमेंट म्हणून किंवा त्यातले तज्ज्ञ म्हणून तर ते जे सुद्धा सर सांगणारच आहेत, पण एक पत्रकार म्हणून तुम्ही या चिमणीकडे कसं बघताय? ती काय चिमणी प्रकार येतो तो सांगा. कुठला तो कारखाना, कुणाचा तो कारखाना, कुणाचा तो अहंकार, कुणाचं ते श्रेय? आणि एका त्या चिमणी त्यामुळे जर विमान उडत नसेल ती अतिशय खेदजनक बाब आहे. मग तिथं पॉलिटिकल विल नाही का? सगळेजण भाजप असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, ते एकत्र येऊन याच्यातून मार्ग काढू शकत नाहीत का? नक्कीच काढू शकतात. ऍक्च्युली हटवायची पण चिमणी गरज नाहीये, पण त्याची जी उंची नाही, आहे ती आता थोडीशी जरी कमी. आता ऐका, ह्या श्रोत्यांना सांगा, आपलं जे ऐकणार आहेत त्या श्रोत्यांना सांगा चिमणी काय आहे. ऍक्च्युली सोलापूर तसं बघायला गेलं तर दुष्काळग्रस्त जिल्हा असूनही इथे साखर कारखाने जास्ती आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर मला वाटतं इथे साखरेचं गाळप जास्ती होतं आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतं की कोल्हापूरपेक्षा जास्ती साखर गाळप सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला, जो दुष्काळग्रस्त जिल्हा समजला जातो. तर पण अभिमानाची ही गोष्ट आहे. असाच एक कारखाना सोलापूरच्या जे एअरपोर्ट आहे तिथे आहे. त्या साखर कारखान्याची जी चिमणी आहे ती चिमणी थोडीशी विमानाच्या लँडिंगला किंवा याला अडथळा ठरते असं माझं, म्हणजे मला ऐकिवात असलेल्या या गोष्टी ज्या आतापर्यंत मीडियामधून ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. असं म्हटलं जाते की ही चिमणी अडथळा ठरू शकते लँडिंगच्या वेळेला किंवा टेक ऑफच्या वेळेला. आणि या वेळेला ही रिस्क नको म्हणून यावरती सोल्युशनही काढलं गेलं. अनेक वेळेला आता ते प्रोसेसमध्ये आहे, मे बी सांगितलं गेलं याची जी उंची आहे ती कमी करूनही आपण विमानं उडवू शकतो किंवा या गोष्टी करू शकतो. पण नेमकं अडलंय कुठे हे मला अजूनही कळलेलं नाहीये. एकंदरीत वाटतं की लवकरात लवकर याच्यावर सोल्युशन निघावं. कारखान्याचं नाव काय? सिद्धेश्वर आहे का? सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना. मग त्याचे कोण आहेत प्रवर्तक? कोण आहेत? काळादी 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 काय पूर्ण नाव काय त्यांचं? धर्मराज काळादी. अच्छा, मग त्या धर्मराजांना अच्छा, मग बाकीचे राजकारणी सांगत नाहीत का त्यांना समजून? चालू आहे सर, हे सगळं प्रोसेसमध्ये चालू आहे. महानगरपालिकेनं त्यांना नोटीस दिलेली होती. त्या संदर्भामध्ये कोर्टात परत ती केस गेलेली होती. त्यांनी परत त्यांची बाजू मांडली. थोडासा आता स्टे आलेला आहे असं कळतंय. बरं जेसुदास सर, मग पर्यायी जागा निवडली गेली, मग त्याचं काय झालं त्याविषयी एक सांगा. आणि आपण जे सुरुवातीला जे सांगत होतो ज्या वेळेला किंगफिशरचं हे सेवा सुरू होती त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची, तर याचा नेमका कोल्हापूरच्या विकासावर, अर्थकारणावर, दळणवळणावर काय नेमका परिणाम आहे आणि आता याच्यातून मार्ग कसा निघू शकतो? आर यू होपफुल अबाउट दॅट? ओके, सगळ्यात पहिला तर सर आम्ही कायम होपफुल आहोत, आम्ही कायम सकारात्मक आहोत, कायम शेवटपर्यंत सोलापूरकर म्हणून मी विमानसेवेसाठी माझं मत मांडत राहणार, जिथं बोलता येईल तिथं बोलत राहणार. आणि दुसरा विषय हा आहे की सर, पर्यायी जागा जी बघितली गेली होती ती पर्यायी जागा 2009 मध्ये बघितली गेलेली आहे, जेव्हा आपली एअरलाईन तिथं ऑपरेट करायची. मी स्वतः तिथे एअरपोर्ट मॅनेजर होतो. त्या जागेवरती मी स्वतः जाऊन आलेलो आहे. मी जरी खूप छोटा व्यक्ती असलो, माझं डेजिग्नेशन फार मोठं नसलं तरी पण त्या जागेवरती बघता क्षणीच अनेक गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, ज्या काही एव्हिएशन इंडस्ट्रीनुसार आम्हाला सांगितल्या गेल्यात, अनुभवात आलेल्या आहेत. त्यानुसार 2009 साली मी या सगळ्या कल्पना प्रत्येकाला सांगितल्या, जेव्हा की मी ऑफिस. म्यूट झालं सर तुमचं. सांगण्याचा अधिकार मला नव्हता, पण तरीही मला ज्यांना सांगता आलं त्यांना मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की रनवे तिथं करणं चुकीचं.
या सगळ्या गोष्टी करत असताना बोरामणी एअरपोर्ट हे फक्त एक म्हणू शकतो स्वप्न आहे, जे स्वप्न दाखवलेलं आहे. बोरामणी एअरपोर्टमध्ये अनेक अडथळे आहेत, पाझर तलाव आहेत, रनवेसाठी प्लेन जागा लागतील, त्या गोष्टी तिथे अवेलेबल नाही आहेत. आणि त्याच्यानंतर बोरामणी एअरपोर्टचं स्ट्रक्चर इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून लोकांना दाखवलं जातं. आमचे सोलापूरकर भोळे आहेत. आमच्या सोलापूरकरांना इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हटलं की काहीतरी मोठं आहे असं वाटतं, आणि जगामध्ये त्यांना इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक एअरपोर्ट हे वेगळं असतं. अशी काही भ्रामक कल्पना त्या गरिबांना आमच्या विचाराने दिली जाते, आणि त्या भ्रामक कल्पनेमध्ये ही लोक जी आहेत ती लोक माझ्या बरोबर वाद घालत असतात. तर मला सगळ्यांना सांगायचं या आपल्या माध्यमातून की इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक ह्याच्या इमारती जरी वेगळ्या असल्या तरी त्याचा रनवे एकच असतो. आणि बोरामणीचं जे एअरपोर्ट आहे ते बोरामणीचं एअरपोर्ट इंटरनॅशनल होणार आहे. आपण पहिला डोमेस्टिक कधी चालू होऊ द्या. आणि क्लिअरली एक स्टेटमेंट आहे सर, जोपर्यंत बोरामणी होत नाही तोपर्यंत होडगी रोडवरनं विमान सेवा चालू ठेवायची आहे. हा स्टेटमेंट असताना सुद्धा चिमणीच्या अडथळ्यामुळं या गोष्टी आपल्याला तिथं करता आल्या नाहीत. आणि जेव्हा माझं बोलणं त्यांच्याबरोबर अनऑफिशियली झालं, कारण की मी अधिकृत वक्ता कुठंच नाहीये, एअरलाईन मध्ये पण आता नाहीये, पण मी अनऑफिशियली प्रयत्न केला प्रत्येकांशी बोलायचा. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला वाटलं आता विमानतळ एअरपोर्टला जाते म्हणून आम्ही इथं चिमणी बांधली. आता या वक्तव्याला आपण किती समजूतदारपणाचं बोलावं हा पुढचा प्रश्न आहे, पण त्यांनी या पद्धतीचं उत्तर मला दिलं. तर बेसिकली काय आहे सर की बोरामणी एअरपोर्ट हा मी जे गेल्या 12 वर्षापासून भाकीत करत आहे की माझा मुलगा सुद्धा त्या एअरपोर्टवरनं फ्लाय करणार नाही. तर आता ते भाकीत मी चेंज केलंय सर, माझा नातू सुद्धा त्या एअरपोर्टवरनं फ्लाय करणार नाही. ही परिस्थिती बोरामणीची आहे. बोरामणीमध्ये एअरपोर्ट होणं शक्य नाही, शक्यच नाहीये. कारण की आता वन विभागाने जे माळढोक अभयारण्य आहे, जे फारच सेन्सिटिव्ह अभयारण्य आहे, त्यांनी परवानगी नाकारलेली आहे तिथं एअरपोर्ट करण्यासाठी म्हणून. आणि 12 वर्ष झालं सर एअरपोर्टचं सुरुवात केली होती, आज अजून जमीन अधिग्रहणच झालेलं नाहीये. मग पुढे काय होणार? त्यामुळे तिथं एअरपोर्ट होणं शक्य नाही. हे काळ्या दगडावरची रेल्वे सर, एक नागरिक म्हणून मी हे वक्तव्य तुमच्या समोर करतोय. दुसरा विषय हा आहे की अगदी बरोबर आहे, कारण इको सेन्सिटिव्ह झोनचे आता नियम बदलले जाणार नाहीत या पुढच्या काळामध्ये. आतापर्यंत कसं आहे, भरपूर विकासाच्या नावाखाली वाट लावली गेलेली आहे, परंतु तशी वाट लावून विकास करण्यातही काही अर्थ नाही. अर्थात तो विषय खूप मोठा आहे, आपण नंतरही चर्चा करू शकतो. तर आता इलेक्शन लागतील किंवा लागलेले असतील, महापालिका किंवा मग मागच्या 3 वर्षापूर्वी विधानसभा लोकसभा झाल्या, मग त्यावेळेला काय आश्वासनं दिले गेले होते विमानतळासंदर्भात? सर बेसिकली काय म्हणजे वस्तुस्थिती लक्षात घेऊन सांगितलं गेलं होतं का? जसं आता तुम्ही जेसुदास यांनी सांगितलं की इथं होऊच शकत नाही या कारणात, तर राजकारण्यांना हे मान्य आहे का, किंवा कशा प्रकारचं ते बोलतात? पल्लवी मॅडम बोला. सर बेसिक एक सेकंद थांबवते सर. परवा काँग्रेसचे एक नेते सोलापूरमध्ये आलेले होते. त्यांचं हेलिपॅड म्हणून एअरपोर्टवरती उतरलं गेलेलं होतं. तुम्ही काय करता माहितीये का, एक आले होते नेते, एक कारखाना आहे तिथे, एक चिमणे, असं बोलण्यापेक्षा तुम्ही थेट नावं घ्या. काय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पाटोले आले होते सोलापूरमध्ये, आणि त्यांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर तिथे कळलं की एका मुलीला छोट्याशा हृदयाची शस्त्रक्रिया करायची आणि गरज आहे मुंबईला जाण्याची. आता मला सांगा, सोलापूर मुंबई असं हे जे अंतर आहे ते 7 ते 8 तासाच्या अंतरावरती येतं. मग अशा वेळेला काय करायचं, तर स्वतःच पाटोले सरांनी स्वतःचं हेलिकॉप्टर त्यांना दिलं आणि ती मुलगी मुंबईपर्यंत पोहोचली, तिच्यावरती शस्त्रक्रिया झाली. खूप आनंदाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट मला वाटायला लागली. म्हणजे जर आज विमान असलं असतं तर त्या मुलीला किती सोयी सुविधा मिळाल्या असत्या. तिच्यासारख्या अशा अनेक मुली आहेत किंवा अनेक पेशंट आहेत ज्यांना मुंबईला उपचाराची गरज असते, पुण्याला उपचाराची गरज असते. अशा वेळेला रोडमध्ये अंतर जे जातं ते अशा दृष्टीनं वरदान ठरू शकतं. हा एक पॉइंट फक्त मला इथे मांडायचा होता. आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. होप सो या गोष्टी काहीतरी पुढे जाऊन लवकर पॉझिटिव्ह होतील. संकेत सर बोला. बेसिकली काय आहे सर, माझं पण मत तेच आहे. विमान सेवा दळणवळणासाठी फार गरजेची आहे. माननीय खासदार साहेब जे आहेत आमचे जय सिद्धेश्वर महाराज साहेब, ते खूप प्रयत्न करतात सोलापूरसाठी, आणि मी खरंच त्यांचं कौतुक करतो की खासदार साहेब म्हणून त्यांनी सोलापूरसाठी लोकसभेत अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यातलं एक गोष्ट म्हणजे की इंडियन आर्मीसाठीचा गणवेश हा सोलापूरमधनं टेक्स्टाईल हब मधनं व्हावा. अतिशय स्तुत्य असं या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की अनेक गोष्टी टेक्स्टाईलच्या होऊ शकतात.
मध्ये आम्ही एक हॉटेलमध्ये मिटिंग घेतली होती की विमानसेवा सुरू व्हावी. त्यात टेक्सटाईलचे अध्यक्ष आले होते, मला त्यांचं नाव आठवत नाही. त्यांनी मला सांगितलं की टेक्सटाईल हब आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मोठमोठे इन्व्हेस्टर्स, मोठमोठे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज जर यायचे असतील तर ते लोक इथं भेटायला यायला पाहिजेत. आणि ते भेटायला येताना त्यांनी बाय रोड येणं किंवा त्यांचा वेळ फार महत्वाचा असतो. त्यामुळे ते प्रेफर करतात की जिथं विमानसेवा आहे त्या विमानसेवेच्या थ्रू ते तिथे येऊन त्यांना त्या वेळेत तेवढं काम करून परत जाता येतं. विमानसेवा नसल्या कारणानं आयटी, टेक्सटाईल आणि इतर अनेक बिझनेसेस जे आहेत ते आपल्याकडे येत नाही आहेत. लोकांचा आता सध्या राजकीय लोकांकडनं किंवा बाकीच्या लोकांकडनं एक सिंपल न्यूनगंड तयार केला गेलेला आहे की सोलापूर आपली गरीब लोकांची भूमी आहे, इथे परवडणार नाही आपल्याला तिकीट आणि सोलापूरमध्ये त्यामुळे विमानसेवेची गरज काय, हा मूर्खासारखा प्रश्न, माफ करा मी चुकीचं वाक्य वापरतो पण हा मूर्खासारखा प्रश्न लोक मला विचारतात. त्यांना तेच म्हटलं की साहेब आपल्याकडे मोबाईलची गरज काय, आपल्याला टू व्हीलरची गरज काय, आपण गरीब आहेत, आपण बैलगाडीत जाऊयात, आपण झोपडपट्टीत राहूयात, आपण झोपडीत राहूया, आपल्याला मोठ्या मोठ्या बंगल्यांची गरज काय आहे. आज आपल्याकडे 5G पर्यंत कनेक्शन आलंय, सोलापुरात पण कनेक्शन आलंय. आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आलेत, ऍपलचे मोबाईल लोक वापरत आहेत. आपल्याकडे पहिला सायकलवर आपण चालायचो, त्याच वेळेस जर आपले पूर्वज म्हटले असते आपण गरीब आहेत सोलापुरात, आपल्याला कशाला टू व्हीलरची गरज आहे, तर टू व्हीलर सोलापुरात आली असती का. कुठेतरी पुढच्यांचा विचार करून, पुढच्या पिढीचा विचार करून, पुढच्या फास्ट ट्रान्सपोर्टेशनचा विचार करून आत्ताच्या नागरिकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला विमानसेवा गरजेची आहे. त्यात परत इश्यू काय होतो सर की विमानसेवा येते त्यात लोक किती बसणार, लोकांना काय गरज आहे विमानसेवेची. अहो तुम्हाला गरज नाहीये पण सोलापूरमध्ये जे बाहेरची लोक येणार आहेत त्यांना तिथं फास्ट ट्रान्सपोर्टेशन मिळाल्यामुळे, सोलापूरला दळणवळणाची सोय सुकर झाल्यामुळे, आता रस्ते ओके झालेत, रेल्वे ओके झाली, विमानसेवा एक सुरू झाली म्हणजे आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंपनीज येतील, अप्रोच करतील. सर पुढे मुंबई सारखे सिटीज आता सिंक्रोनाइज झालेले आहेत, त्यांच्याकडे जागा नाहीये. आता डिसेंट्रलाइज कामं चालू आहेत सर. पीएन गाडगीळ बघा प्रत्येक शहरामध्ये पोहोचलंय. पीएन गाडगीळ फक्त पुण्यात होतं पहिला, चितळे आता प्रत्येक शहरात पोहोचलंय. म्हणजे ह्यांच्या डिसेंट्रलायझेशनची कामं सुरू झालेली आहेत आणि ह्यांचं डिसेंट्रलाइज होत असताना मोठ्या मोठ्या आयटी कंपन्यांचं पण डिसेंट्रलाइज होईल. त्याचा फायदा सोलापूरमध्ये काय होणार आहे, सोलापूरमध्ये त्यांना जागा स्वस्तात मिळणार आहे, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर स्वस्तात मिळणार आहे, त्यांना मॅन पॉवर स्वस्तात मिळणार आहे, त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी स्वस्तात होणार आहेत आणि बाकी सगळं तर ऑनलाईन चालू आहे. पण हे सगळं करत असताना त्यांचे जे हेड आहेत, त्यांचे जे मोठी लोक आहेत किंवा त्यांचा स्टाफ आहे, त्यांना दळणवळणासाठी म्हणून सगळ्यात फास्ट ट्रान्सपोर्टेशनची गरज असते आणि तो फास्ट ट्रान्सपोर्टेशन म्हणजे विमानसेवा आहे. आणि ती विमानसेवा सुरू होणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत विमानसेवा सुरू होत नाही तोपर्यंत आपलं सोलापूर शहर स्मार्ट म्हणता येत नाही. 4 आय लव्ह सोलापूरचे बोर्ड लावून आणि काहीतरी भिंती उभारून त्याच्यावर चित्र काढून स्मार्ट सोलापूर त्यांना दळणवळणासाठी म्हणून सगळ्यात फास्ट ट्रान्सपोर्टेशनची गरज असते आणि तो फास्ट ट्रान्सपोर्टेशन म्हणजे विमानसेवा आहे. आणि ती विमानसेवा सुरू होणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत विमानसेवा सुरू होत नाही तोपर्यंत आपलं सोलापूर शहर स्मार्ट म्हणता येत नाही. 4 आय लव्ह सोलापूरचे बोर्ड लावून आणि काहीतरी भिंती उभारून त्याच्यावर चित्र काढून स्मार्ट सोलापूर होत नाही. तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत आता की शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतंय, ही तर वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर महानगरांमध्ये आता जागाच नाही, तर पुण्याला जागाच नाही. पुण्यापासून सोलापूर अगदी 3-4 तासाच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे तो व्यवसाय तिकडे येणार आहे. दुसरी गोष्ट, ही जी युवा पिढी आहे, म्हणजे जे लोक म्हणत असतील विमानांची काय गरज आहे, परंतु आजची जी युवा पिढी आहे, जी मिलेनियल आपण ज्यांना म्हणतो, त्या मिलेनियल पिढीला टुरिझमवर जास्त प्रेम आहे आणि ते आपल्याकडं विकास होत नाही, आपल्याकडे गटार गंगा सगळी बघायला मिळते, राजकारणी सगळे एक जात सगळे भ्रष्टाचार करतात, अशी एक नकारात्मकता त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर करायला लागलेले. आणि मग जर खऱ्या अर्थाने विमानसेवा असेल, रेल्वे असेल, प्यायला शुद्ध पाणी असेल, औद्योगिक नीट विकास होत असेल आणि पुन्हा माळढोक सारखी जर काळजी पण घेतली जात असेल, शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाचा असा एकत्रितपणे विकास ही आता काळाची गरज झालेली आहे, त्या शाश्वत विकासाची. आणि समारोप करण्यापूर्वी मी आपल्याला आनंदाने एक गोष्ट सांगू इच्छितो. अप्रतिम मीडियाने 2010-11 साली राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट शो सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यावेळेला लोकांची वेगवेगळी मतं ऐकण्यात आली होती. पूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम झालेला होता. आता 2022 ते 32 असा हा शो केला जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे नागरिकांचे 2 मन सांगितले, एका नागरिकाला वाटतं की ताबडतोब विमानतळ झालं पाहिजे,
दुसऱ्याला वाटतं की आपल्याला काय गरज आहे. आणि मग ह्या दोघांना समजून सांगायचं काम संकेत जेसुदास सारखे तज्ज्ञ लोक करतात. आणि मग त्यांचं ऐकावं म्हणून पल्लवी नाईक प्रयत्न करतात एक पत्रकार म्हणून. तर मग पत्रकारांचा याच्यामध्ये ह्या शो सिरीज मध्ये पुढाकार खूप महत्वाचा असणार आहे. नागरिकांसाठी स्पर्धा असणार आहेत आणि या स्पर्धेमधून तिथल्या स्थानिक विकासाच्या संदर्भात ज्या काही सूचना नवसंकल्पना येतील त्या प्रत्यक्ष उतरल्या गेल्या पाहिजेत कामातून. त्यासाठी लोकप्रतिनिधींवर, स्थानिक स्वराज्य संस्थेवर, राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर असा एक सिटीजन प्रेशर ग्रुप त्याच्यामध्ये डेव्हलप होणार. अशा प्रकारची ही योजना आहे. तर पल्लवी मॅडम आणि संकेत जेसुदास आपण दोघांनी वेळ दिला आणि थोडस नावं घ्यायला सुरुवातीला अडखळलात आपण, परंतु नावं नंतर घेतलीत आपण आणि खूप चांगल्या पद्धतीने विकास कसा आवश्यक आहे सोलापूरचा आणि सोलापूरचा इतिहास किती चांगला आहे, त्याच्यानंतर सोलापूरचं बलस्थान नेमकी काय आहेत हे आपल्या बोलण्यातून पुढे आलेली आहेत. तर खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सर धन्यवाद. संधी दिल्याबद्दल धन्यवाद.